सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या विरोधकांपासून मात्र तुम्ही आज थोडे जपून राहा. कुणावरही अतिविश्वास ठेवू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रत्येक गोष्टीवरती लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. शांत राहून तुम्ही घरातील वाद टाळू शकता. रागावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचं आज चालू काम बिघडू शकतं. आज तुमचा आर्थिक खर्च देखील वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला थोडी पैशांची चणचण भासू शकते. मानसिकदृष्ट्या तुम्ही खंबीर राहण्याचा प्रयत्न करा. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घ्या आणि त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला नाही. तुम्हाला कामामध्ये अडचणी येऊ शकतात, परंतु तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. खाण्यापिण्यामध्ये लक्ष द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचणी येऊ शकतात, मात्र त्यांनी प्रयत्न करत राहायला हवं. आज तुम्ही समाजामध्ये सक्रिय राहाल. मित्र आणि कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. तुमचा आत्मविश्वास आज वाढीस लागेल. तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सर्वसाधारण राहणार आहे, परंतु आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. मित्र आणि कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. कामामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक गोष्टींवरती तुम्ही लक्ष ठेवा. आज तुमची आर्थिक स्थिती फारशी ठीक नसेल. आज तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला आज चांगले यश मिळेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल, त्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामामध्ये यश मिळेल. प्रमोशन किंवा पगार वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुम्हाला सापडतील, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कोर्टामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध तुमचे मधुर राहतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज व्यस्त राहाल, त्यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या तब्येतीच्या कुरबुरी मात्र वाढू शकतात. एका प्रिय व्यक्तीकडनं तुम्हाला आज एक खास भेटवस्तू मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. नोकरी करणारे लोक कामामध्ये व्यस्त राहतील. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. वेळेवरती काम पूर्ण करायला तुम्हाला आज जास्त कष्ट घ्यावे लागतील. उत्पन्न आणि खर्च याचं अंदाजपत्रक तुम्ही तयार करा आणि तुमचा दिवस हा आनंददायी आणि यशस्वीपणे तुम्ही घालवाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काही फारसा अनुकूल नाही आहे. तुम्हाला कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. नातेवाईकांकडनं तुम्हाला एखादं खास गिफ्ट मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढीस लागेल. नोकरी करणारे लोक व्यस्त राहतील, त्यामुळे त्यांना वेळेवरती काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही आज तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा. जास्त उत्साहामध्ये कुठलंही काम करू नका. लोक आज तुम्हाला चुकीचं समजू शकतात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये तुम्ही आज बदल करू शकता. तुम्ही तुमच्या बॉसला इम्प्रेस देखील करू शकता. तुमच्या कामाचं आज कौतुक होईल आणि तुमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी असेल. आजचा दिवस हा तुमच्या वैयक्तिक नात्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही लोकांसोबत कनेक्ट व्हाल आणि त्यांच्यासोबत तुम्ही आनंद शेअर कराल. मित्रांसोबत तुमची मैत्री प्रेमामध्ये बदलू शकते. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. व्यापारामध्ये नवीन योजना सुरू करून तुम्ही तुमचं काम पुढे नेऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी काही फारसा चांगला नाही. तुम्हाला आज जपून राहावं लागेल. वेळेवरती काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्ही गाडी चालवत असाल तर ती व्यवस्थित चालवा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात. ध्येय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातले विचार आणि भावना स्पष्ट ठेवाव्या लागतील. तुम्ही तुमच्यातील ताकद ओळखा. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावरती आणि व्यायामावरती लक्ष द्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये समतोल राखा. ध्येय मिळवण्यासाठी तुमच्यातील ताकद जागवा. अडचणींवरती मात करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुमच्या मनामध्ये खूप भावना असतील. तुम्ही कौटुंबिक गोष्टींमुळे थोडेसे त्रस्त होऊ शकता. कोणतीही समस्याही तुम्ही बोलून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणारे लोक हे कामामध्ये जास्त व्यस्त राहतील. तुम्हाला आज आर्थिक लाभ देखील होईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. पैसे खर्च केल्यानं तुम्हाला आनंद देखील मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसाही चांगला नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांपासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या निर्णयांवरती तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवरती व्यक्त होण्याची आज बिलकुल गरज नाही. शांत राहून तुम्ही घरातील वाद टाळू शकता. रागामुळे तुमचं काम मात्र बिघडू शकतं. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती कंट्रोल ठेवा. खर्चावरती तुम्ही लक्ष ठेवा, कारण तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. तुम्ही आज मानसिकदृष्ट्या सशक्त राहाल. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला शांती आणि कम्फर्ट मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा चांगला नाही. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करण्याची जास्त गरज आहे आणि तुमच्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. प्लॅन करून वेळेवरती तुम्ही काम पूर्ण करा. जोडीदार आणि सहकाऱ्यांसोबत तुम्ही टीम वर्क करा आणि त्यांची मदत घ्या. तुम्हाला तुमच्या बिझनेस आणि नवीन ॲप्लिकेशन किंवा कामासाठी प्रस्ताव मिळू शकतात, परंतु त्यांची गुणवत्ता तुम्ही तपासा. पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. तुमचे आरोग्य हे ठीक राहील. खाण्यापिण्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज यश मिळत जाईल.
तुमचा जोडीदार तुमच्याशी समजूतदारपणे बोलेल आणि तुमच्या समस्येवरती सोल्युशन करण्यामध्ये तुम्हाला मदत करेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगला पाठिंबा मिळेल आणि तुम्ही तुमचा प्रोजेक्ट यशस्वीपणे राबवू शकाल. तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल आणि तुमच्या बिझनेसला एक नवीन उंचीवरती तुम्ही घेऊन जाल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवावं लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी कपड्यांचं दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.